त्यांनी खाल्ला असेल उद्या तेव्हाची योगळात होती आराम काम करावं लागते काम करायला जोराने तुला असं झगडा लगेच जोडून जातं माणसाशी बिनकामचं झगडा नाही हे बिनकामाचं नाही जमा काय कामचं नाहीये बोलून बोलतात आणि नीच कुत्री आराम को बोलून माझ्या जोर करतात शिल्लकच्या नीचपणामुळे कोणी पायरी चढत नाही तर सुद्धा नीचपणात सोडत नाही ती आराम खोरची तू डाचं बंद करा मी मारून बसू आता बघा मग हा तुम्ही दार भेटतो बाहेर काढून आहे मला जोर गेला मला माझ्या मला गाणची गोड लागतात आराम कर काय काय बोला आराम बोले तुझ्याच तोंडात पडेल ते काही नाही पडणार जो गुन्हा केला ना त्याच्या तोंडात पडतात बोलत नाही नाव काढत नालायक कुत्री बोलायला जात स्वतः पाहिलं मला मारतात मग तू काय गायचं करून राहिली का तू काय झालं खाता खाता मग बोलणार नाही मग हे बोलून राहिलं तुझं माझ्या अंगावर हात टाकला आता बंद झालं मारणं मीच कांद्याची नाव आहे एवढे पाय बी आधू करून टाकले अजून माझ्यावर सुटतात कुत्रे सणासुदीच्या दिवशी मला मारतात वडांमुळे घरात डांगडो घालतात वड जायचे आयुष्याला जडून गेलेले तू दुवाडे आयुष्याला जडली आमच्या सगळ्यांच्या थोडे मोठे झाले माझ्यावर सुटता येते पोरांची साठी लग्न केलं त्यांच्यासाठी जन्माला घातले त्यांनी पोरण पहिल्यापासून चढून राहिली तुम्ही कसे होते कोणतीच बाईस राहिली नसती काय तर सगळं करून पाहिजे तुम्हाला आणि मला मग काम झालं का मग माझ्या रावण्या करते सरळ दवाखाने माझ्या अक्का लागली मच्छी लागली एकटे माझ्या जवळ गुणगुण आता तुझी आराम जाते तुझ्यात एवढी गण नाही ना मग मलाच जाय तू शिवट्याचा एकटे शिवट लावला नाला रात्रीच्या बरं बंद कर तू हा बोलायला तुम्ही तुझा नाचच टेन्शन मला नाही बिघडत आमचं तोंड खूप असतं तरी सुद्धा काढत नाही विषय एकदम खेळ घालून येऊ लागलं मला खेळ झाला येळ लागलेलं तुला ते चांगले वेळे तुम्ही मला म्हणता वेळेत पेश आहे का सांगते दुसऱ्यांना येडं म्हणता जे दवाखाना चालू आहे तरी विषय आणू शकत आराम खोची गरज आहे का दुसऱ्यांना
माझंच काय दुःख लागत असेल सगळ्यांना, काय माहिती त्यांना. तुला कसं दुःख लागून राहिलं सगळ्यांना? मी बोलली का तिथे? तुझ्यात मला आली का मागता गेला? ऐकणार नाही. मला बोललं तर मला घरात ऐकू आलं. मला नाही ऐकायचं. का नाही ऐकायचं? मला बोललं तर मी ऐकलंच ना. तिथे आमने सामने बोलून राहिले का तुला? आमने सामने पण का बरं मला बोलतात ते फोनवर सुद्धा? तुझी काय करायची का मी? मला बोलायलाच काय शिकली म्हणजे? तुम्ही करत जाल त्यांचं सगळं कौतुक डोक्यावर बसवा. पहिल्यापासून डोक्यावर चढवून ठेवलंय. कौतुक सहन करून घेत नाही. सगळं याच्यामुळे चाललं गेलंय सगळं इकडे तिकडे. त्यांच्या डांगडं पायरे कोणी उभं राहिलं नाही, राहिलेलं नाही इथे. तुमच्यामुळेच मला सगळ्यांचं ऐकावं लागतं. डोक्यावर बसवून ठेवलंय पहिल्यापासून. डोक्यावर बसले बोलता सहन करता तुम्ही माझं. काय झालं तू सांग का कुत्री? काही झालं का? मला मारतात ते. त्यांचे गुन्हा सगळ्या दाबून ठेवलेला आहे. मला काही कोणी दिलाय का? मला कोणी दिलाय का सांगायला? अवदसा मला म्हणता अजून सहन केलं नसतं. जास्त झालं असं ना दुसरा समजला असता. कुत्र्यासारखी फिरली असते रस्त्यावर. कमी जास्त झालं असतं. नालायक गांडीची. मी सांगितलं होतं तुम्हाला. ही तुझी दाती बोल. मी दाती घातली होती पहिले. रोज उठून तर चालू राहत तुझं. रोज उठून तर चालू राहत. रस्त्यावर सुद्धा चालता येत नाही. मला दोन दिन राहिले तिथे. आराम कोण रस्त्यावर चालता येत? तू शिकवून राहिली का मला चालायचं? मग तिथं माझा दोष आहे का? कारबी गाडी एवढं जवळून गेली तर नाल्या कावळाची माझ्या डोक्यात काय विचार राहतो तुला समजतं का काही? मला इकडचं टेन्शन तुझं दवाखान्याचं टेन्शन आराम खोरची. माणूस कोणत्या विचारात चालत राहतो? मी बाजूने चालत होती. आराम खोरची. तुला होती का पुढच्या कामांची काळजी काही? त्यांच्यामुळे अगं पण गायचं काम करायचं का रे? तू लांबच लावते का? तू काम वाढवते का तू? हा तू काय बोलून राहिली? काय बघून राहिली? तुला अक्कल आहे? अक्कल वापरूनच बोलते मी. जसे आलं तसंच बोलायला पाहिजे. असं मग असं जशाला तसंच पाहावं लागेल. माझ्या नातेवाईकांनी कधी गुन्हा काही बोलणं नाही, चालणं नाही, तर त्यांचं नाव घेता हे कसे बोलतात कसे वागतात ते नाही दिसत. घेऊन गेले तिथे दवाखान्यात. काही गरज नाही त्यांना दवाखान्यात घेऊन यायची. बोलवून ठेवलं आणि केला ना उपकार ना बायांचा. माधवच्या गावाची बघ तू अख्ख्या गल्लीत पळत होते ना कुत्री. बस स्टँड पर्यंत मारून नाही गेलेच ना ते चप्पलच्या दुकानवाले. सगळ्यांनी येड्यात काढून टाकून तुला तेव्हा. चप्पल घ्यायला घेऊन दिलं आणि मला म्हणतात बंदूचोरची बायको पण जिवंत आहे ना अजून. सगळ्यांनी तुला तमाशा पाहिला ना तेव्हा. बोलायला काय जाऊन राहिली? आराम करून माझ्या सांगितलं असतं तर बरोबर मी दवाखान्यातून परत यायला सांगत होती. नाही ऐकलं नाही ऐकलं. मी बरोबर चांगली वागायला लागून गेली असती. असं रात्रभर तुझी आई गावात होती ना इथे जागरण करून. नंतर समजून बरोबर होऊन गेलं असतं. काय समजावून 4 दिवसापासून 4 रात्री 4 दिवस मी तुझ्या झोपासून असतो तिथे घरात. काय समजावलं? कसं वागायला पाहिजे का? माझी बसलेली होती. दोघांना लावलं तुझ्या पायात बसवून दिलं. एवढा मोठा बांगोळा. किती वेळा मुश्किल करायची मी. सेक्युरिटी गार्ड सुटली होती पण मी नंतर बसली होती. सेक्युरिटी गार्ड धरायला येत होते ना. नंतर बसली होती मी. माझी झोपायला लावलं आणि 2 मिनिटं बसवून दिलं. मी तर चालली गेले बाहेर.
कशा करता गेले आणि काय गेले, किती वेळ वाट पाहत होती. कुत्री. पूर्ण पायावर बसवून तुझा बाबतीत पेपर इथे काढायला येणार होता. कशा करता गेले आणि काय गेले वालीचे नालायक. त्यांनी लगेच संधी साधली. इतक्या रांगा करत होती, मला त्रास होतोय रडायची तरी उठायचा नाही तो. नको ते काही मला त्रास होतोय उठते मी नाही ऐकलं नाही ऐकलं अजून ना असतं असं होती. कुत्री पायात सुद्धा होतो नाही का दवाखान्यात. मग काही पायावर बसावं जीव जातपर्यंत परत सुटत होती तर बसली होती मग माझी नंतर वेळ लागले सगळ्यांना तुझ्या पायावर बसायला. जागा नाही बसायला. जागा नाही बसायला. म्हणून मी सांगते ज्याने केलं असेल ना कोणी खाल्लाच असेल माझा खोटं मी सांगत म्हणून गोगून राहिले तू. म्हणून बघून राहिली त्यांच्या पायऱ्या झाल्या ना. आराम करतो तुझा गो खाण्याची खाल्लाच असेल मी खोटे असेल ना मी खाल्ला असेल म्हणूनच खाऊन राहिले. म्हणूनच खाऊन राहिली. बेकार असेल ना तर त्यालाच लागेल. मी सांगते ना मी खोटे असेल तर मला लागेल किती पण आपण हे करण्याचा प्रयत्न करा. आपण चालू कुत्रीला दाढ दुखी टाकली लगेच 20 रुपयाच्या गोळ्या आणल्या. आहे का तुला उपकार लगेच उठली ना तू जीवावर जाय ना लोकांना आली तर मग लोकांनी करत तुला बोलता येतं का चांगलं मग मी पण तसं बोलून राहिलंय. तुला तीच भाषा कळते तुला तशी दिसून राहिली तुम्हाला खानदानचे मीच राहतात ते गोड लागतं असं राहतात उलटा हे चालतं मीच राहतं ना त्यांना जवळ करतात असं जवळ केलं आराम एका दिवसात काढून दिलं असतं मला बाहेर तशी राहिली